हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण प्रिन्स कट ब्लाउज कसा शिवायचा तो मी तुम्हाला इथे शिकवणार आहे। तर या ठिकाणी मी या प्रिन्स कट ब्लाउजला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि अस्तर जोडल्यानंतर आपण मेन पार्ट स्टिचिंग करणार आहोत। तर अस्तर जोडून घेतल्यानंतर प्रिन्स कट ब्लाउजचे दोन्ही पार्ट आपण साइड पार्ट जोडून घेणार आहोत। तर अशा प्रकारे जोडून घेतल्यानंतर वरून मी त्याला दाब टिप दिलेली आहे। अशा प्रकारे वरून जर दाब टिप दिली तर फिनिशिंग चांगली येते। तर हा ब्लाउज आपण उंची जास्त घेतल्यामुळे घागऱ्यावर पण वापरू शकतो, घागरा चोली म्हणून, किंवा साडीवर सुद्धा ब्लाउज वापरू शकतो। तर अशा प्रकारे मी जोडून घेतलेले आहेत दोन्ही पार्ट। यानंतर आपण याला कप बसवणार आहोत ब्लाउजला, त्यामुळे अस्तर डबल लागणार आहे। तर अशा प्रकारे हा पार्ट जोडून झालेला आहे। तर आता अस्तरही जोडून घेतलेला आहे। तर आता अस्तरवर आपण मेन कापड टाकून, कपडा टाकून याचा गळा शिवून घ्यायचा, पुढचा गळा। तर पुढचा गळा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त कापून घ्यायचा, कट करून घ्यायचा। जास्त आवडत असेल तर थोडा खाली घेतला तरी चालतो, पण हा छोटा ब्लाउज आहे मापाने, त्यामुळे याचा गळा मी कमी घेतलेला आहे। तर अशा प्रकारे सुरुवातीला आधी गळा शिवून घ्यायचा। गळा शिवून घेतल्यानंतर कप बसवायची, म्हणजे कप बसवण्यासाठी पण सोपं जातं। तर अशा प्रकारे गळ्याला टिप मारून तो पलटी करून त्याच्यावर मी दाब टिप देणार आहे। अशा प्रकारे गळा शिवल्यामुळे गळ्याची फिनिशिंग चांगली येते। हा कपडा जाड असल्यामुळे याला कॅनव्हास पेपर वापरलेला नाहीये मी। जर कपडा पातळ असेल, फिनिशिंग येण्यासाठी व्यवस्थित, आपण कॅनव्हास पेपर पण वापरला तरी चालतो। तर अशा प्रकारे गळा शिवून घेतला आहे मी। तर याला आता पुढच्या गळ्याला लेस लावून घेणार आहे। गोल्डन कलरची लेस छान दिसेल म्हणून या ठिकाणी मी या ब्लाउजला पुढच्या गळ्याला गोल्डन लेस लावून घेतली। लेस आवडत नसेल तर लेस नाही लावली तरी चालते, परंतु मी याला लेस लावून घेतलेली आहे। छोटी नाजूक लेस लावली आहे, म्हणजे पुढच्या गळ्याला छान वाटेल। तर आता कप बसवून घ्यायचे। तर ही छोटा ब्लाउज असल्यामुळे मी याला 32 साईजचे कप घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण कप बसवायचे। कप बसवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे। ज्या ठिकाणी आपल्याला कप बसवायचे त्या ठिकाणी कप ठेवायचे आणि त्याच्यावरून एक टिप द्यायची। हा किती छान आलेले आहेत। आता कप बसवल्यानंतर याला आता आपण खालच्या साईडने शिवून घेणार आहोत। तर पलटी करून याला टिप मारायची। अशा प्रकारे ब्लाउजला खालून आपण पण जोडतो भागाला, परंतु पट्टी न जोडता ही पण एक सोपी पद्धत आहे शिवून घेण्याची। पट्टी आवडत असेल तुम्हाला तर पट्टीही मारू शकता तुम्ही पुढच्या भागाला। हा पीस छान असा डिझायनर आलेला आहे, छान डिझाईन आलेली आहे, म्हणून त्याला मी पट्टी नाही मारली। तर अशा प्रकारे हा पुढचा भाग आपला शिवून झालेला आहे। पहा किती सोपी पद्धत आहे। पुढचा प्रिन्स कट ब्लाउज शिवण्याची पद्धत एकदम सोपी आहे। आता आपण पाठीचा भाग स्टिचिंग करून घेणार आहोत। तर पाठीची उंची या ठिकाणी मी 14.5 म्हणजे तयार 13 इंच 13.5 इंच ठेवलेली आहे। तर बोटनेक गळा या ठिकाणी आपल्याला शिवायचा आहे। बोटनेक गळ्याची लांबी घेतलेली आहे, म्हणजे रुंदी
3.5 इंच घेतलेली आहे आणि उंचीसुद्धा वरच्या गळ्याची 3.5 इंच घेतलेली आहे आणि पूर्ण गळा हा 11 इंचाचा ठेवलेला आहे। बोटनेक गळा आहे हा, त्यामुळे याची रुंदी जास्त घेतलेली आहे। शोल्डरची रुंदी सुद्धा जास्त घेतलेली आहे, 6.5 इंच घेतलेली आहे शोल्डरची रुंदी, म्हणजे गळा व्यवस्थित बसतो। तर बोटनेक गळ्याला आपल्याला हवा तसा आकार देऊन आपण घेऊ शकतो। तर अशा प्रकारे मी बोटनेकचा या आकाराचा गळा या ठिकाणी शिवणार आहे। बोटनेक गळ्याला मी या ठिकाणी कॅनव्हास पेपर लावून घेणार आहे। कॅनव्हास पेपर लावून घेतल्यामुळे या ठिकाणी म्हणजे फिनिशिंग छान येईल, ब्लाऊजची पाठीमागच्या गळ्याची फिनिशिंग चांगली येईल, यासाठी मी कॅनव्हास पेपर लावणार आहे। तर आधी कॅनव्हास पेपर लावण्यासाठी गळा मी अस्तरवर आपण गळा आधी आखून घेतलेला आहे मी, आणि त्यानंतर वरून कॅनव्हास पेपर टाकून अशा प्रकारे गळा आखून घ्यायचा, म्हणजे कॅनव्हास पेपर लावण्यासाठी सोपा जातो। तर या पद्धतीने मी दोन्ही साईडनी कॅनव्हास पेपरवर गळा आखून घेतलेला आहे। त्यानंतर कट करून घ्यायचा गळा, कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा। कट करून घेतल्यानंतर अस्तरवर पेपर टाकायचा आणि त्याला आपण डायरेक्ट स्टिच करून पण घेऊ शकतो आणि इस्त्री फिरवून सुद्धा घेऊ शकतो। तर अशा प्रकारे मी या ठिकाणी इस्त्री करून घेतलेली आहे त्याला। अशा प्रकारे अस्तरचा कपडा आपण वरती टाकायचा आणि मेन पार्ट खाली टाकून याला आता शिवून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी गळा आखून घेतलेला आहे त्याच्यावर आपण बरोबर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित येतो। तर अशा प्रकारे व्यवस्थित मी कॅनव्हास पेपरवर मारून घेत आहे। आता मधला जो शिल्लक कपडा आहे तो कट करून घ्यायचा, गळ्याच्या मधला शिल्लक कपडा कट करून घ्यायचा। अशा प्रकारे आपण त्याला कात्रीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते। सुईचा केल्यानंतर त्याची फिनिशिंग छान येते। तर या ठिकाणी हा करून गळ्याचा करून घेतल्यानंतर त्याच्यावर वरून दाब टिप द्यायची, म्हणजे गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते। तर सुईचा करून या ठिकाणी दाब टिप देऊन घेतलेली आहे। दाब टिप देऊन घेतल्यानंतर या लेस लावून घ्यायची, किंवा लेस नसेल तर लेस नाही लावली तरीही चालेल। तर हा ब्लाउज पाठीमागच्या हुकाचा आहे, प्रिन्स कट आहे, तर याला आपण पाठीमागचे हुक सुद्धा लावून घेणार आहे। पाठीचे टक्स मारायचे, पाठीचे टक्स मारून घेतल्यानंतर याला खालून कमरेला आपण पट्टी जोडून घेणार आहोत। तर बोटनेक गळा याचा केल्यामुळे आता पाठीला पट्टी लावून घेणार आहे मी। तर पाठीला पट्टी घेतल्यानंतर गळ्याला एक छानशी गोल्डन कलरची लेस लावून घेतली मी। तर या ठिकाणी लेस घेतल्यानंतर आता याला पाठीमागच्या हुक पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। तर आधी मी
फ्रंट पार्ट जोडून घेतला आहे। या ठिकाणी ब्लाऊजला फ्रंट पार्ट आणि पाठीमागचा पार्ट दोन्ही एकमेकांना जोडून घेतले आधी। तर शोल्डरवर बरोबर एकमेकांच्या शोल्डरवर ठेवून व्यवस्थित या ठिकाणी दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे। तर या ठिकाणी शोल्डर जोडून घेतल्यानंतर आता हे ब्लाऊज मी स्लीवलेस शिवलेला आहे। तर स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे याला आपण मोंड्याचा जो आकार आहे किंवा मोंडा आहे त्याला पट्टी जोडून घ्यायची। तर तिरक्या कापडाच्या या पट्ट्या काढून या ठिकाणी मोंड्याला मी जोडून घेणार आहे, दोन्ही मोंड्याला। स्लीवलेस ब्लाऊज असेल तर आपल्याला आधी मोंडा जोडून घ्यावा लागतो। तर दाब द्यायची, आता पट्टी जोडल्यानंतर त्याच्यावर दाब देऊन घेऊन त्यानंतर मध्ये पूर्ण पट्टी फोल्ड करून टाकायची, डबल फोल्ड करून आतमध्ये त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची। तर ब्लाऊज फ्रंट आणि पाठीमागचा पार्ट दोन्ही पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग असल्यामुळे थोडासा मोठा झालेला आहे, त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। तर अशा प्रकारे मी दोन्ही मोंड्याची भागाला पट्ट्या जोडून घेतल्यात। आता पाठीमागचा पार्ट मी मधून कट करून घेतलेला आहे, याला हुक पट्टी आणि हुक अडकवण्यासाठी आय पट्टी जोडायची आहे। तर या ब्लाऊजला मी मोठे हुक लावणार आहे, 2 हुक, त्यामुळे अशा प्रकारच्या पट्ट्या जोडलेल्या आहेत। तर हुक लावण्याची जी पट्टी आहे ती आपण वरून पट्टी जोडून आतमध्ये फोल्ड करतो आणि हुक अडकवण्यासाठी जी आय पट्टी आहे ती आपण आतल्या साईडने जोडून वरती फोल्ड करतो। हे एक लक्षात ठेवायचं, म्हणजे आपली हुक आणि पट्टी चुकणार नाही। तर ही आहे आय पट्टी, म्हणजे हुक अडकवण्यासाठी आपण करून दिली आहे। तर अशा प्रकारे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही झालेले आहेत। तर आता फिटिंग करून घ्यायची ब्लाऊजची। तर दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून बघायचे, व्यवस्थित बरोबर आलेले आहेत का, खाली वर झालेले आहेत। तर अशा ब्लाऊज बघ, तर दोन्ही समान झालेले आहेत, अजिबात मागे पुढे किंवा खाली वर झालेले नाहीत। तर आधी याला एक एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर फिटिंग करायची। तर अशा प्रकारे आपण मापानुसार, याचा मोंडा आहे 6चा, तर 6वर या ठिकाणी मार्क करून घेतलेला आहे आणि पोटाला सुद्धा 24 आहे म्हणून खाली 6 इंचावर मार्क करून घेतलेला आहे कमरेला। तर अशा प्रकारे आपण याला फिटिंग करून घेणार आहे मी। फिटिंगला कधीही 2-3 टिपा जास्त मारायच्या, म्हणजे जर सेल किंवा फिट होत असेल तर आपण याला शिलाई उसवून पण काढू शकतो आणि किंवा मारण्यासाठी म्हणजे थोडीशी जास्त जागा ठेवायची फिटिंगला आतून। तर अशा प्रकारे फिटिंग एकदा केल्यानंतर पुन्हा आपण कमरेचा भाग जो आहे तो एकदा मोजून बघायचा की आपली फिटिंग बरोबर आलेली आहे किंवा नाही। तर अशा प्रकारे फिटिंग केल्यानंतर आता मी एकदा मोजून बघणार आहे की माझी फिटिंग आलेली आहे का नाही ते। तर या ठिकाणी बरोबर
आलेली आहे, 24 इंच बरोबर झालेले फिटिंगमध्ये। तर अशा प्रकारे हा ब्लाऊज शिवून झालेला आहे। आता हा एक घागऱ्यावरचा छान ब्लाऊज असल्यामुळे याला लटकनसुद्धा लावायचे आहेत। खूप छान असे भरपूर लटकन लागणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी असे सिंपल असे लटकन बनवून घेतलेले आहेत। सिंपल आणि लटकन लावून घेतले आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की शिवून बघा। प्रिन्स कट ब्लाऊज तुमचा अजिबात चुकणार नाही, व्यवस्थित फिनिशिंग येईल आणि व्यवस्थित छान ब्लाऊज शिवता येईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।